मी योगिता चव्हाण, डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी। आज दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालयातील सर्व कर्मचारी व नर्सेस यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातृशक्ती माधुरीताई घाणे होत्या, तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉक्टर प्रवीण वळवी हे होते। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सोमनाथ कातडे, मेट्रन तसेच राजावाडी रुग्णालयातील सर्व कामगार बांधव उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरीनाथ गोंदके आणि सुनीता गोडे यांनी केले। यावेळी मनीषा भारमल, हेमलता जागले आणि तारा शिंदे यांनी आदिवासी वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार पदाधिकारी श्री विजय चपटे हे देखील यावेळी उपस्थित होते। त्यांनी सर्व कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराला जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। राजावाडी रुग्णालयातील सर्व कर्मचारी आणि नर्सेस आणि कामगार बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून भारतीय पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आदिवासींचे आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, कंटे भिल्लर आणि असे अनेक ज्ञात अज्ञात आदिवासी क्रांतिकारक त्यांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक होतोय। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर वळवी साहेब, आमच्या माधुरी मॅडम, आमच्या मेट्रन विशाखा कृष्णन आणि उपस्थित सर्व राजावाडी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग, बंधू भगिनींनो, गेली अनेक वर्ष आपण या राजावाडीमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम करतो, जयंत्या करतो, उत्सव साजरे करतो आणि यामागचा एकच उद्देश आपल्या सर्वांचा असतो की आपण कुठेतरी कामगार कर्मचारी वर्ग संघटित व्हावं। पुण्यात मुंबईत आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचे उत्सव साजरे करत असतो। गेल्या काही वर्षापासून म्हणजे 2 वर्षापासून आपण या ठिकाणी गेल्या वर्षी आदिवासी दिन साजरा केला आणि त्या अनुषंगाने आजही आपण या ठिकाणी यावर्षी आजच्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 8 ऑगस्टला आपण हा दिन साजरा करतो। उद्या रविवार असल्यामुळे कदाचित हा सण आपल्याला उत्सव साजरा करता आला नसता, तरी आपण आज हा उत्सव साजरा करत आहोत। आनंदाची बाब आहे आणि म्हणून हे सर्व करत असताना ज्या ज्या आदिवासी क्रांतिकारांनी या देशासाठी बलिदान केलं त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा दिवस आहे। आदिवासींची जी आजच्या युगामध्ये जी वाताहत झाली त्याकडे शासनाचं लक्ष अगदी केंद्रित करणं या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो। आपल्याला माहिती आहे 1994 ला जागतिक आदिवासी दिन जरी साजरा केला जात होता, तर अलीकडे काही 5-10 वर्षामध्ये महाराष्ट्रात आणि आपल्या भारत देशामध्ये आपण हा उत्सव साजरा करतो। या उत्सवाचा मूळ उद्देश जरी जी नैसर्गिक संस्कृती आहे याचं जतन करणं जरी असलं तरी आदिवासींचंही संवर्धन झालं पाहिजे। आदिवासी फार पूर्वीपासून जंगलदऱ्यामध्ये राहतो, त्याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे, समाजाचं दुर्लक्ष आहे आणि त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा हाही एक त्यामागचा उद्देश आहे। आता आमचे जे फार्मासिस्ट वळवी सर यांनी सांगितलं, त्यांची जी खंत आहे ती त्यांनी बोलून दाखवली आणि हे सर्व करायचं असेल, आदिवासी कोण काय आज कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, पण हे सर्व जर करायचं असेल तर मग बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विचार दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। मग आपल्याला शिकावं लागेल, संघटित व्हावं लागेल आणि मग राज्यघटना बाबासाहेबांनी दिली आता संघर्ष करायची त्यावेळेला गरज होती, ज्यावेळेला बाबासाहेबांनी हा
आपल्याला विचार दिला. पण आपण जर शिकलो आणि संघटित झालो तर संघर्ष करायची गरजच लागणार नाही, कारण आता लोकशाही आहे. म्हणजे सरकार पुढचं असेल, आता असलेलं सरकार लोकशाहीला फार महत्व देत नाही किंवा संविधानाला महत्व देत नाही. पण जर तुम्ही संघटित नसाल तर, संघटित असाल तर त्या गोष्टीची गरज लागणार नाही, सरकार सुद्धा आटवलं जाईल. म्हणून हे ज्या राष्ट्रपुरुषांनी आपल्याला विचार दिला, बिरसा मुंडांचे खूप काही या समाजासाठी केलं, या देशासाठी केलं. आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1916व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला त्यांनी स्वराज्याची संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली, माता जिजाबाईंनी संकल्पना त्यांच्या मनामध्ये रुजवली, त्यावेळेला हा समाज एकत्र करणं किंवा स्वराज्याची निर्मिती करणं काय फार मोठं म्हणजे छोटं काम नव्हतं. पण जर हे करायचं असेल तर आपल्या बरोबर 4 सौकडी पाहिजे आणि ते तोडामोडाचे पाहिजे. त्याची निष्ठा या समाजाबद्दल, देशाबद्दल आणि स्वराज्याबद्दल असणं गरजेचं आहे. मग अशी लोक आपल्याला कुठे मिळतील? आणि मग छत्रपतींनी अगदी आदिवासी पाडे, जंगल जमिनी, त्या आदिवासी भागामध्ये डोंगरदऱ्यामध्ये राहणारा जो समाज होता त्यांना बरोबर घेतलं आणि त्यांना बरोबर करून घेऊन ही स्वराज्याची संकल्पना त्यांनी अंमलात आणली, स्वराज्य निर्माण केलं आणि त्यांच्या त्या ताकदीवरती त्यांनी या देशामध्ये ती हिंदूची म्हणे संस्कृती म्हणा किंवा स्वराज्याची संकल्पना ती निष्ठेने त्यांनी पार पाडली. आणि हे सर्व करत असताना हे सर्व 16व्या शतकात झालं, 18व्या शतकात बाबासाहेब आंबेडकर आले किंवा जन्माला आले आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी बोलून दाखवलं की मी ज्या वेळेला हे सर्व करत होतो, शिक्षण घेत होतो किंवा राज्यघटना लिहिली, त्यावेळेला छत्रपतींचे विचार माझ्या डोळ्यासमोर होते आणि छत्रपतींनी जे केलं त्याच पावलावरती पाऊल ठेवून छत्रपतीने आपला बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळी उभ्या केल्या. त्यांनी असाच मागासलेला समाज, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी या सर्व समाजाला म्हणजे पिछडा वर्ग जो त्यावेळेचा, त्या सर्वांना बरोबर घेतलं आणि त्यांनी त्यांचं कार्य यशस्वी केलं. मोठ्या मोठ्या संकल्पना अंमलात आणल्या. शेवटी त्यांनी राज्यघटना लिहिण्याचं काम सुद्धा या देशाच्या प्रमुख पुढाऱ्यांना, बाबासाहेबांना द्यावं लागलं आणि त्यांच्याकडे असलेली जी त्यांनी आपल्याकडे असलेली म्हणजे ते शिक्षण पद्धती ते त्यांनी सिद्ध करून दाखवली आणि नाईलाजाने त्यांना राज्यघटना लिहिण्याचा अधिकार त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना, बाबासाहेबांना द्यावा लागला. आणि हे सर्व एकतेचं बळ आहे. तुम्ही जर संघटित झाला, एकत्र आला तर ह्या सर्व गोष्टी आपण सर्व करू शकतो, हे त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून हे सर्व हे सण किंवा आपले हे साजरे जर करायचे असतील, जयंत्या साजऱ्या करायच्या असतील, उत्सव साजरे करायचे असतील, तर हे सर्व करत असताना आपण सर्व संघटित झालं पाहिजे. आणि हे करत असताना आमच्याही आदिवासी समाजाकडे कुठे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आज 9 ऑगस्ट हा क्रांतिकारांचा अभिवादन करण्याचा दिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी पुन्हा एकदा बाबासाहेबांनी दिलेली जी आपले विचार आहेत, शिका आणि संघटित व्हा, या विचाराचा आपण विचार केला पाहिजे आणि सर्वांनी संघटित झालं पाहिजे. जल जंगल संपत्ती वाचली पाहिजे. आपण मागाच्या भाषणामध्ये ऐकलं, या सर्व गोष्टी आज गरजेच्या आहेत. का गरजेच्या आहेत? एवढं सर्व होत असताना, आपण शिकत असताना, चंद्रावरती लोक जात असताना आज पुन्हा आपल्याला जल जंगल संपत्ती वाचवण्याची परिस्थिती आली आहे. म्हणजे पुन्हा आपल्याला जमिनीवरती यावं लागेल आणि त्यासाठी मला असं वाटतं की आपल्याला देशप्रेमी सर्व बंधू भगिनींना आणि सर्व समाजाला एकत्र यावं लागेल. आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्या सर्वांना, आपण जरी शहरी भागात जरी असलो तरी आपण सर्व समाज एकत्र आलो पाहिजे. ज्या ज्या वेळेला आपण गावी जाऊ त्यावेळेला आपण आपल्या समाजाचा, आपल्या संघटनेचा किंवा आपल्या भावकीचा विचार त्या तिथे जरूर केला पाहिजे. पण मुंबईसारख्या शहरात असताना सर्वांना एकत्र घेऊन अशा प्रकारचे कार्यक्रम केले पाहिजेत. आपण सर्व या ठिकाणी आलात. मी सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो की ह्या दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात. आपल्या विशाखा शिक्षणकडे बघा, कुणाचाही सेंडअप असो, कुठलाही कार्यक्रम असो, नाही बोलवलं तरी त्या पहिले हजर असतात आणि आपले विचार प्रमुखांनी मांडतात. आणि म्हणून असे विचार घेऊन आपण सर्वांनी इथे काम केलं पाहिजे. आपण कर्मचारी आहोत, सर्वांच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालंच पाहिजे आणि ही काळाची गरज आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला या आदिवासी दिनाच्या निमित्ताने
आपल्याला आपले आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय